त्याशिवाय जमणार नाही। त्यामुळं जरांगेला सांगायचं की या प्रकरणावर 60 दिवसामध्ये तुला एकदाही येता आलं नाही का? 60 दिवसामध्ये तुला इकडे येताना वंजारी या एका शब्दामुळे तू इकडे आला नाही का? ओबीसीचा एवढा तिरस्कार करणारा हा जरांगे, याचा मी या ठिकाणी इथं न आल्याबद्दल आणि या प्रकरणामध्ये आवाज न उठवल्याबद्दल अडाणचोट आणि भिकारचोट विचारसरणीच्या जरांगेचा जाहीर निषेध करतो। बीडच्या एसपीच्या बदलीची मागणी करतो, विलास गुलेच्या न्यायाची मागणी करतो आणि आम्हाला न्याय न मिळाल्यास हे प्रकरण राज्यव्यापी होईल आणि प्रकरण हाताबाहेर जाईल आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल, याची येथील पोलिसांनी नोंद घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो। बीड जिल्हा पोलिसांचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर ॲडव्होकेट मंगेशजी ससाने साहेब या जनाक्रोश मोर्चाला संबोधित करतील। आज या बीड जिल्ह्यातल्या या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या एका भावाला आणि भावाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जमलेल्या माझ्या उपस्थित शोकाकुल बंधे आणि भगिनींनो, हा शब्द आपण एखाद्या धावेला किंवा एखाद्या मैतीला वापरतो। तुम्ही म्हणताल मंगेश ससाने असं का म्हणतोय? जेव्हा दशक्रिया होती तेव्हा कडू घास काढला जातो आणि काहीतरी गोड दिलं जातं की चला आता त्या कुटुंबाला ते दुःख विसरून दैनंदिन जीवन जगावं। पण आज 21 जूनला या आपल्या विलास गुलेंचा निर्गुण खून झाला। 2 महिने झालं तरी त्यांची ती माय माऊली विष पिती, त्यांचा भाऊ उपोषण करतोय, तरी अजून न्याय मिळत नाही। त्यामुळं हा दुखवटा अजून निघलाय का आपला? लाज वाटली पाहिजे। या बीड जिल्ह्यामध्ये 1 वर्षापूर्वी खंडणीच्या प्रकरणात एक खून झाला। अख्खा महाराष्ट्रातले तथाकथित सामाजिक कार्यकर्ते इथं तंबू ठोकून होते। तेव्हा काय महिला कार्यकर्त्या काय जीवाची तळतळ मळमळ काय भाषण करत होत्या। अरे सुप्रियाताई आल्या, सुप्रियाताईंना स्टेजवर बोलवा। अंजली दमने या पुढे या। अरे मला वाटलं अंजली दमने आल्या तिथं। अहो अंजली ताई तुमचं वाट बघतोय। त्या आमच्या विलास गुलेंच्या त्या आमच्या माऊलीने विष पेलंय। कुठली सुपारी वाजवताय तुम्ही? त्या कुठे गेल्या सुषमा अंधारे? तुमच्या भटक्यातल्या एका व्यावसायिकाचा तरुणाचा या खासदाराच्या पुत्रांनी जात वर्चस्वामधून खून केलाय, त्याला वाचवलं जातंय। कुठे गेला तुम्ही? तो सुरेश धस, अहो सुरेश अण्णा कुठे गेलं तुम्ही? त्या विधानसभेमध्ये भाषण केलं, काय त्याचं कसलं मारलं तुम्ही बघितलं, एवढे झालं। मी सर्जनला फोन केला, अरे आम्ही तसलं राजकारण केलं का? अहो तुम्ही फोटो दाखवले, फोटो व्हायरल केले पोस्टमार्टमचे। जे आरोपी असतील शिक्षा होईल त्यांना। ते फोटो दाखवून तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेता, एवढं खालच्या पातळीचं राजकारण। मग आता तुमच्या जिल्ह्यातल्या एका युवकाला एवढं निर्गुणपणे मारलंय, तो बिनविषयीवाला क्षीरसागर कुठे गेला? मारत मारत बोलत होता। तो प्रकाश सोळंके कुठे? उन्हातानामध्ये धापा लागतात तरी स्टेजवर बसत होता, त्या जरांगेच्या चपल्या उचलत होता। तुम्हाला फक्त त्या जरांगेचा आशीर्वाद पाहिजे होता। या बीड जिल्ह्यामध्ये एका आपल्या भटक्यातल्या एकच जिल्ह्यामध्ये एक आमच्या जातीचे आपले गोपीनाथ मुंडे होते, त्याच्यानंतर धनुभाऊ पंकजाताई, कुठेतरी आम्हाला नेतृत्व करा मिळतंय। त्यांचं राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी एका खुनाचं भांडवल तुम्ही केलं। मग विलास गुलेंच्या प्रकरणामध्ये तुमच्या कानात शिसं ओटलं का डोळ्याला झापड आली? तुम्हाला हे दिसत नाही का? हे बजरंग सोनावणे, अहो तू खासदार आहे, तुमच्या सगळ्यांना सांगतो, मी आता दिल्लीला ते जंतर मंतरवर आंदोलन होतं तिथं गेलतो. हा अंतरवालीचा ज्ञानबा
तिथं आला होता, त्या स्टेजवर जायला जागा नव्हती. हा बजरंग सोनवणे शेपटासारखा त्याच्या बरोबर होता आणि त्याची चप्पल त्यांनी उचलून घायला दिली. हे सांगितलं नाही, आज सांगतो. या जरांगेच्या चपल्या उचलतो, त्याच्यामुळं या जरांगेच्या दबावातनं या खासदार पुत्राला वाचवलं जातंय. काय म्हणतोय, सीडीआर मध्ये माझ्या मुलाचं नाव आलं नाही. त्याला कायदा आम्हाला पण कळतो. सराईत गुन्हेगार असतो तो त्याच्या मोबाईलवरनं फोन करेल का आरोपीला? तुम्ही सीडीआरचं सांगता. पोलीस प्रशासनाला माझं म्हणणं आहे, परिस्थितीजन्य पुरावे हा काहीतरी एक प्रकार असतो तपासामध्ये. परिस्थितीजन्य पुरावे काय, तर हे आरोपी याच्या आधी 1 वर्ष 6 महिने कुणाबरोबर फिरत होते, त्यांनी प्रचार कुणाचा केला, त्यांचं उठणं बसणं कुणाबरोबर आहे, त्यांचे आर्थिक तपासले का, त्यांचे बँक स्टेटमेंट घेतले का. मग याच्यामध्ये सूत्रधार आपण जो म्हणतो, मग धनंजय मुंडेंचा तुम्ही तर म्हणले धनंजय मुंडे आकाचा आका. मग ह्या सगळ्या आरोपींचा आका त्या बजरंग्याचा पोरगा आहे आणि त्या पोराच्या बापाचा आका तो आंतरवालीचा ज्ञानबा आहे. तर त्याच्यावर कधी गुन्हा दाखल करायचा आहे? म्हणजे तुमचा तो बाबू, आमचं ते कार्ट. इथं ते सगळे मोपार पुण्यापर्यंत आले होते. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर याव करू ट्याव करू, आरोपी करा. त्यावेळेस इथं एक शब्द बोलला जायचा, बीडचा बिहार केला. धनंजय मुंडे पालकमंत्री, बीडचा बिहार केला. अरे आता या बीडचे पालकमंत्री कोण आहेत बीडचे पालकमंत्री? सुनेत्रा पवारांचा राजीनामा कोण मागणार? 28 खून झाल्यात गेल्या 6 महिन्यात या बीड जिल्ह्यात. मग त्या नैतिकतेने तुम्ही राजीनामा मागणार का? आमच्या बाबतीत कुठली घटना घडली की कानावर हात ठेवायचे, सीडीआर आणि टेक्निकल गोष्टीला जायचं आणि आमच्या जे कोण असतील त्यांना काय जे कोर्टामध्ये सिद्ध होईल ते होईल सिद्ध. पण आमच्या जातीला काय म्हणायचंय, आमच्या वंजारी बांधवांना काय म्हणायचं, रक्ताना हात माखलेली जात. अहो आमचं पोरगं रक्तात न्हालं ना तरी कुणाला काही वाटत नाही. पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे, आज ना उद्या किती डाव तुम्ही डाललं तर ते उगवायचं राहणार नाही. जो कोण असेल त्याच्यावर नक्कीच त्याचा ती जबाबदारी, जो कोण मोठी सुपारी घेऊन वाचवायचा प्रयत्न करेल त्याला नक्कीच आम्ही त्याची जागा दाखवू. आता एवढं सगळी वाईट वेळ आलेली आहे आणि माझ्या ओबीसी बांधवांना, भटक्यांना, विमुक्तांना, या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आव्हान आहे. आज वंजारी बांधवांवर आपल्या ही वेळ आली आहे. तुम्ही घरात बसून असं समजू नका तुम्ही सेफ आहेत. उद्या तुमच्या दारात हे येईल. लाज वाटली पाहिजे. आज हा इथं बीड हे सगळं चौक जाम झाला पाहिजे होता. या विलास घुलेंच्या या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातला ओबीसी सामील आहे. आज दुर्दैव आहे आपल्याला, आज लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आली नसती रस्त्यावर बसायची, आपल्या भगिनीला तिथं विष प्यायची वेळ आली नसती. त्यामुळं हे आता जे चाललेलं आहे त्याच्या विरोधात आपण हा एल्गार आक्रोश आता महाराष्ट्रभर देऊ. देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही कस्टडीने आहात. आमच्या संविधानिक हक्कांचं रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे. त्याच्यामुळं हा आक्रोश या ठिणगीचं वनव्यात रूपांतर व्हायची वाट बघू नका. आमची भगिनी आज तिची काय अवस्था आहे, 2 महिने झालं. त्यामुळं कुठेतरी नैतिकतेला जागून या बजरंग्याच्या पोरावर गुन्हा दाखल करा आणि याचा राजीनामा तो रोहित पवार, अहो सुप्रिया सुळे इथं आला होता ना तुम्ही, मग तुमचीच भगिनी ना एक, कुठे गेले सुप्रिया सुळे? तुम्ही घेणार आहे का त्या नैतिकतेच्या आधारावर त्या बजरंग सोनवण्याचा राजीनामा? बघू तुम्ही का तुम्ही जातीवाद करताय का तुमच्यातली खरी एखादी राजकारणी स्त्री जागी आहे. त्यामुळं विलास घुलेंना न्याय मिळाला पाहिजे. ही जी खासदाराची माजलेली औलाद आहे हिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर ही ठिणगी महाराष्ट्रात पोचेल आणि ते कदापि परवडणार नाही. मी एवढंच बोलतो.
जय भीम, जय संविधान, जय ओबीसी, जय भगवान. आमचे मार्गदर्शक गुणरत्न सदावर्ते याचं या आगमन होतं. ठिकाणी बहुजनांचा आवाज, ओबीसींचा आवाज असणार या ठिकाणी बहुजनांचे कैवारी ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब आणि या ठिकाणी ॲडव्होकेट जयश्रीजी पाटील मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. मी यानंतर आदरणीय बाळासाहेबजी सानप साहेब यांना आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती करतो. आदरणीय बाळासाहेबजी सानप साहेब ज्यांनी गेले 15 दिवस या जनाक्रोश मोर्चासाठी रात्रीचा दिवस करून खेडे गावात या ओबीसी समाजापर्यंत तळागाळात पोहोचून विनंती करून आज हा जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी उभा केला. ते आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी सानप साहेब यांना विनंती करतो या जनाक्रोश मोर्चाला आपण संबोधित करावं. विलास घुले यांचा खून झाल्यानंतर आज जवळपास 60 दिवस झाला. 60 दिवस दिवसामध्ये त्यांनी काही आरोपी अटक केले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन पाठवलंय. मुख्यमंत्र्याला त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी निवेदन पाठवलंय. सरकारला त्याचा पाठपुरावा केलाय, परंतु सरकारचा केलेलं दुर्लक्ष या उल्हास घुलेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण सगळे एका हाकेवर आलात. मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. विलास घुले एक 26 वर्षाचा तरुण, त्याचा खून केला जातो आणि त्याचा सख्खा भाऊ रमेश ज्यावेळी अंबाजोगाईला अँब्युलन्स मध्ये घेऊन जातो त्यावेळी त्यांनी स्वतः साक्ष दिली की याच्यात बजरंगानं सोडण्याचं पोरग त्याच्या माध्यमातून हा खून झालेला आहे. सीडीआर मध्ये येतं, पुराणे जॉब मध्ये येतं, तरी सुद्धा आरोपीला अटक केलं जात नाही. आणि बीडचे एसपी 16-18 तास झाल्यानंतर त्यांना सांगते की त्यांचा काही दोष नाही. एसपी साहेबांनी सीडीआर कसा काढला? अनेक पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात सीडीआरला महिना लागतो. जर तुम्ही 4 दिवसात 8 तासात सीडीआर काढू शकता तर आतापर्यंत सीडीआर का नाही काढला हे पण पोलिसांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, अगदी कळकळीची विनंती करतो. आज 18 दिवसापासून हे कुटुंब या ठिकाणी उपोषण करताय. वय वर्ष 60 वर्ष विलास घुलेची आई, वय वर्ष 22 वर्ष विलास घुलेची पत्नी आमच्या भगिनी आणि रमेश घुले गेली 18 दिवसापासून उपोषण करताय. एकही शासनातला प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही. त्यामुळे हा जनाक्रोश मोर्चा आहे. या पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जर कुणी अन्याय करण्याचं काम केलं तर त्याला त्या जागेवर तशाच पद्धतीने उत्तर देऊ. ही तर सुरुवात आहे. एक 10 दिवसाचा अल्टिमेट आहे शासनाला. 10 दिवसामध्ये सरकारने याच्यावर तोडगा नाही काढला तर त्याच्या पुढे 10 दिवसानंतर जे काय होईल सरकार जबाबदार असतील. आज मी जास्त बोलणार नाही. आदरणीय माझी दुसरी एक मागणी आहे, आम्हाला सरकारी वकील म्हणून आमचे बंधू ॲडव्होकेट सदावर्ते साहेबांची नेमणूक शासनाने केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यामुळं आज त्या व्यासपीठावरती आलेले मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझे बंधू खेडकर आहेत. मी आता व्यासपीठावर सगळं व्यासपीठ आहे, आमच्या भगिनी पाटील ताई आहे. मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो आणि सगळ्यांना खूप तुम्ही सगळेजण आलात. मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एवढेच तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो, भीक मागतो
ज्याच्या वेळी अशी अडचण येईल त्यावेळेस तुम्ही तुमची साथ दिली पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. बहुजनांचा कैवारी, ओबीसींचा कैवारी या ठिकाणी ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब यांना मी विनंती करतो की या जनाक्रोश मोर्चाला आपण संबोधित करावं. आमदार साहेब नंतर अगोदर बोलायचं. एक मिनिट. या ठिकाणी मुंडे साहेबाला बोलायचं म्हणे. या ठिकाणी ऐका, 2 मिनिट शांत होता. 86च्या वयामध्ये देखील या ठिकाणी 86च्या वयामध्ये देखील समाजासाठी तारुण्यासारखा हो रात्र झटणारे माजी आमदार नारायणरावजी मुंडे साहेब या जनाक्रोश मोर्चाला संबोधित करतील. या ठिकाणी 86 वर्ष वय झाले तरी समाजासाठी त्यांची तळमळ आणि वेदना या ठिकाणी ती मांडत आहेत. मुंडे साहेब. आदरणीय सगळेजण ओबीसी बांधव, हा गोपीनाथ मुंडेचा जिल्हा आहे. या गोपीनाथ मुंडेने या महाराष्ट्राला देशाला नेतृत्व दिलं आणि त्या गोपीनाथ मुंडेच्या समाजाला पायाखाली चेंगरलं जातं, दिवसा खून केले जातात, गुन्हे दाखल करीत नाहीत. म्हणून पहिली आमची मागणी अशी आहे की इथला SP आणि कलेक्टर सस्पेंड करा. जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही. सदावर्ते साहेब, कशा प्रकारचा आवाज उठवायचा तो आपण उठावा. इथे हा समाज या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणारा हा 18 लोकांचा. या समाजाने या देशामध्ये धर्माजी मुंडे नावाचा पहिला स्वातंत्र्य सैनिक देशातला हा बाबर समाज आहे. फडणवीसला एक सांगायचं, मुंडेचे शिष्य तुम्ही आहात, त्या थोडी तरी जाण त्या मुंडेच्या समाजाला चेंगरलं जात आहे. त्या गुन्हेगारांवर तुम्ही जर ऍक्शन घेणार नसाल तर न्याय कोणाकडे मागायचा नसेल तर आम्ही रस्त्यावर परत उतरणार आहोत. या समाजाला न्याय देण्यासाठी फडणवीसांनी पहिल्यांदा या दोघांना सस्पेंड करावं तर हा गुन्हा दाखल होईल. एक आणि दुसरा, हा समाज जर पेटला, सदावर्ते साहेब 27 मतदारसंघ, 6 लोकसभा मतदारसंघात हा समाज प्रमुख आहे. तो जरंगेन मरंगेन हे काय घेऊन बसले तुम्ही? हे झुंबूट काय घेऊन बसला? हा खासदार आपला बजरंग, त्याला फेकून देऊन आणि आपण सगळ्यांनी एकच की आपले नेते कुठे गेले? आता वंजारी समाजाचे नेते कुठे गेले? त्यांना पण आपण विचारलं पाहिजे. कुठं होतात आपण, काय करीत होता त्या मोर्चाच्या वेळेला? त्यांना सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे की यायचं नाही आमच्याकडे. आणि शेती जरांगे किंवा जो आपला खासदार आहे, आल्यावर यांच्या तोंडाला काळ फासवा बाबा. यांना याशिवाय काही कळणार नाही. यांना तीच भाषा कळते. आमच्या भगिनी हा फार बहादूर समाज आहे. या समाजातील एक महिला देशात पहिलं स्वातंत्र्य म्हणून तिचं गाव घोषित केलं तिने की आमचं गाव निजामाच्या राजवटीतून स्वतंत्र झालं. धर्माजी मुंडे महिला, आणि आता आपण थोडी मदत केली, आपण मार्गदर्शन केलं तर महाराष्ट्रात रणकंदन करल्याशिवाय हा समाज राहणार. हा उत्तुट समाज आहे. याच्या हातात कोयता आहे.
किंवा बजरंग आणि मजरंग काय घेऊन बसले तुम्ही? आलं लक्षामध्ये? काही लोक म्हणतात की कोयत्यावाला समाज खरोखर कोयत्यावाला आहे. आमच्या बायांच्या हातात कोयतेच आहेत, आम्ही देत नाही तेव्हा कोणाला. आणि म्हणून आता जर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाही आणि गुन्हा दाखल होऊन तो जर सोनवणीचा मुलगा अटक केला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि महाराष्ट्रभर आंदोलन करावं लागेल. एवढी विनंती मुख्यमंत्र्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद आमदार साहेब. गेल्या 50 वर्षापासून आम्ही पाहतो की या ओबीसी समाजासाठी तुम्हाला आवाज दिल्याबरोबर तुम्ही या ओबीसीसाठी कुठंही उपस्थित राहण्याचं काम गेले 50 वर्षे या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेलं आहे. बहुजनांचा कैवारी, ओबीसींचा कैवारी ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करीत आहेत. सुषमा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आले या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? अरे या जुलमी सरकारचं करायचं काय? अरे या बीड जिल्ह्याच्या एसपी साहेबांचं करायचं काय? भगवान बाबा की, भगवान बाबा की, भगवान बाबा की. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जिंदाबाद, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जिंदाबाद, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जिंदाबाद. विलास गुले अमर रहे, विलास गुले अमर रहे, विलास गुले अमर रहे. भगवान बाबा की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. भगवान बाबांना वंदन करून भगवान बाबांना वंदन करून त्यांच्या विचाराची ऊर्जा अंगात घेऊन, विचारात घेऊन आज सकाळी दर्शन घेतल्यानंतर मी आज आपल्या समक्ष खुले कुटुंबियांच्या या आंदोलनात कायदेशीर मत मांडण्यासाठी तर उपस्थित आहेच, परंतु त्याही सोबत मी संविधानाचा विद्यार्थी असल्याने आणि संविधानामध्ये भावनांचा आधार सांगितलेला असल्याने विलासची आई म्हणजे आमची आई, विलासचे वडील म्हणजे आमचे वडील, विलासची पत्नी म्हणजे आमची बहीण. हो, जे कोणी ट्रोल करताना म्हणतात सदावर्ते तुम्ही वंजारी आहात का? हो, मी हाडाचा मासाचा विचाराचा वंजारी आहे.
त्या नाबालकांना माहित नाही, त्यांची बुद्धी नाबालकी आहे. भगवान बाबांची शिकवण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार हे दोन्ही समकालीनच नाहीत, तर ते विचार एक आणि एक सारखेच आहेत. आणि म्हणून हो, मी भगवान बाबाच्या विचारांचा पाईक आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचा पाईक आहे. आज इथे मी कोणती राजकीय पोळी भाजायला आलेलो नाही. मी जेव्हा बोलतो तेव्हा चांगल्या चांगल्या राजकारण्यांची आणि मण्यासारख्या अनेकांची चड्डी पिवळी होऊन जाते. आज एक भावनिक क्षण आहे माझ्यासाठी. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझी भगिनी पंकजाताई, लोक म्हणतात अरे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आणि सदावर्तेंचं काय नातं आहे. आज एक चपटी पावशेरी, तुला सांगतो काय नातं आहे ते. त्या चपटी पावशेरी म्हणया, अरे जरंग्या नाही म्हणया, चपट्या म्हणया जयश्री पाटलाने नाव दिलेलं आहे. जयश्री पाटील तशी फार आगाव आहे रे भाई. तुम्हाला सांगतो, या मंचावर आल्याच्या नंतर ते दिवस आठवतोय ज्या दिवशी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्यामध्ये गृह खातं त्यांच्याकडे होतं. आणि तुम्हाला सांगतो, जयदत्त अण्णाच्या डॉक्टर मुलांना माहिती आहे, केशर काकूंच्या नातू असलेले बंडू भांडकर साहेबांना माहिती आहे, पंडित साहेबांच्या बहिणीच्या मुलांना माहित आहे, राहुल पाटील पासून सगळ्यांना. ज्या दिवशी एक मोठं आंदोलन झालं होतं घाटीच्या दवाखान्यामध्ये, माझ्या पंकजाताईला कदाचित माहित नसेल म्हणून सांगणे परत. तुम्हाला सांगतो, आंदोलन एवढं मोठं झालं की सगळे ओबीसीचे मुलं एका बाजूला आणि एका बाजूला जरंगे सारखे तिनपट एका बाजूला. त्यावेळेस आता जसं सांगितलं सन्माननीय माजी आमदार मुंडे साहेबांनी की ऊस कसा साळतात, त्यांनी कोयता सांगितला, मी साळलेला ऊस सांगतो. ऊस कसा साळतात माहित आहे ना. ऊस साळल्यासारखा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी मिळून जरंगे सारख्या विचाराच्या उष्ट्यांचा केला होता. गोपीनाथरावजी मुंडे साहेब मंत्री होते. सुरक्षा कुणाला दिली असेल? मला असं वाटतंय की विसरूट नसलेला गुणरत्न सदावर्ते याला सुरक्षा देणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. हे माझं नातं आहे. मला काहीच पाहिजेत नाहीये, मला कोणत्याच मंत्र्याकडून काही लागत नाही, मला कुठेच आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही आणि मनोज जरंगे सारखे कोणाला तरी टेंडर मिळवून द्यायचे नाही. मी तो भिकारी नाही. माझे भावनिक नातं आहे. आणि म्हणून विलासची आई माझी आई आहे. 2 दिवस ही आई माझ्या घरी होती, माझ्या ऑफिसला होती. आणि हो रे हो खासदार बजरंग एका तासात सीआयडीला तपास दिलाय. काय वाकडं करायचं ते वाकडं करून दे. हो, ही गोष्ट सत्य आहे. कारण त्या पत्रामध्ये
थोड़ा दम होता, दम लगता बे बजरंग, दम लगता. भावांनो, ही माझी बहीण, तिच्या आयुष्यासमोर किती मोठ्या जीवन आहे, कसं कंटाळायचंय. हे वडील, त्यांच्या समोर कसं जीवन आहे. तो भाऊ कशा प्रकारे उपास पोटी कसा विवळत आहे. त्या भावाला डोळे लागत आहेत. माझ्या घुल्याच्या उपोषणामध्ये आणि मन्याच्या उपोषणामध्ये काय फरक आहे ते सांगतो. मन्या ज्या उपवास करतो, क्या खाता है? काजू खाता है, किशमिश खाता है, अंडा खाता है, और देसी चपटी बाथरूम में जाके पीता है. तुम्हाला सांगतो, ये भी एक राज की बात है. कभी तो भी किताब लिखूंगा तो बताऊंगा कि ये सब किसने मुझे बताया था. काजू खाता है, खजूर खाता है. थोडा क्लीव देऊन सोडतो, थोडा क्लीव देऊन सोडतो. या बाबतीमध्ये कधीतरी हसत हसत पत्रकारांनी आम्ही जात म्हणून उदयला म्हणत नाही ब्राह्मण, आमच्या उदय सामंतांना एकदा विचारूनच घ्या, म्हणजे सांगतील तुम्हाला की कैसे खजूर खाता है. सांगायचं तात्पर्य, आमच्या खुल्यांच्या उपोषणामध्ये आणि मन्याच्या उपोषणामध्ये हा फरक आहे. एक लक्षात ठेवा, माननीय धनंजय मुंडे असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय छगन भुजबळ साहेब असतील, हो, हे आमचे नेतृत्व आहेत. या नेतृत्वांना जसं माझ्या आईला, मुली आईला त्रास आहे, तसाच माझ्या नेतृत्वांना सुद्धा त्रास आहे. तुमच्यासाठी, आपल्यासाठी खुले हे नुसतं एक प्रकरण नसून हे अपप्रवृत्तींना छडी घेऊन नीट करण्यासाठीचं प्रकरण आहे. हे लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. कारण खुल्यांच्या प्रकरणातून आपण जी अपप्रवृत्त विचारवर येत आहे तो आपल्याला नाहीसा करायचा आहे. आपण बघितलं असेल ज्या प्रकारे आईला अपमानित करून बोलणारा, तुलना कशी होणार नाही, तुलना होणार. मगाशी कुणीतरी म्हणलं तुलना होऊ शकत नाही, तुलना होणार. मनोज जरंगे इथं येतो, मन्या इथं येतो, म्हणजे म्हणतो की आंदोलन करतो, मोर्चा काढतो. मला सांगा, माननीय वाल्मिक कराड साहेब यांची चार्जशीट सुद्धा मी वाचली. मग एक न्याय वाल्मिक कराड साहेबांना, तर दुसरा न्याय का हो बरं बजरंगच्या औलादीला, बजरंगच्या औलादीला. त्यामुळं दुसऱ्या प्रकारचा न्याय देऊ दिला जाणार नाही. न्याय होईल तर पराभरिका होईल. बजरंग असेल किंवा आणखी कुणीतरी देशमुख पाटील असेल, हे लक्षात ठेवायचं. म्हणे जे हक्क अधिकार हे कोयता घेऊन उसाची मोळी बांधणाऱ्या वंजारी असेल, बंजारा असेल किंवा वडार भाऊ असेल किंवा लोहार भाऊ असेल, कुंभार भाऊ असेल, त्यांना जी लायकी आणि उंची संविधानाने दिलेली आहे त्याच्या पेक्षावर कोई पाटील नाहीये, कोई देशमुख नाहीये.
सगळ्या बरोबरीचे मला पुढे जाऊन बोलताना हे सांगायचंय की अपप्रवृत्ती आहे. तुम्हाला सांगतो, बाजूला विखे पाटील नावाचे मंत्री आहेत, अनेक मराठ्यांचे मंत्री आहेत. आम्ही जातीचा उल्लेख जातीवाद म्हणून नाही, परंतु वैचारिक पोक करण्यासाठी मी करत आहे, पोक करण्यासाठी मी करत आहे, पोक करण्यासाठी मी करत आहे, म्हणजे चिमटा घेऊन आठवण करून देण्यासाठी. ज्यावेळेस एका आईच्या दुधाच्या बाबतीत, त्या पवित्र नात्याच्या बाबतीत गलिच्छ बोललं जात आहे, विखे पाटील त्या मन्यानं ज्या प्रकारे बोलला, मला हे म्हणायचं नाही विखे तुमच्या तोंडात काय मुख गिळून बसले की काय, तुम्हाला बोलायला तोंड राहिलं नाही काय, असा सवाल सुद्धा उपस्थित करण्याची हिंमत गुणरत्न सदावर्तेमध्ये आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. विखे पाटील आमच्या ओबीसीच्या भटक्यांच्या नेतृत्वाला, या माझ्या आईच्या पोटच्या गोळ्याला, या माझ्या बहिणीच्या सर्वांकष प्रेमाच्या बंधनातल्या पतीला जीव गमावला, हत्या झाली. सुप्रियाताई सुळे तुम्ही या बीडामध्ये आल्या म्हणे आणि तुम्ही जाहीर करून टाकलं कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही. सुप्रियाताई तुम्ही कधी बीडच्या पोलीस हवालदार म्हणून भरती झाला होतात का हे मला माहिती नाही, कारण तुम्ही असं बोलूच कसं शकता. मला प्रश्न उपस्थित करायचा आहे त्या तमाम पुढाऱ्यांचा, ते तमाम पुढारी जे मतदानाच्या वेळेस अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, ते तमाम पुढारी आमच्या वंजारी भावांचे मतासाठी अग्रेसर असतात, पण गुन्ह्यांच्या बाबतीत ते का गायब आहेत. मला हे सांगायचंच, सगळे सोशल मीडिया वापरता का? हात वर करा. तुम्हाला सांगतो, आपल्या आपल्या सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजवर लिहून ठेवा, तुमच्या स्टेटस मध्ये सुप्रियाताई माफी मागा, वंजाऱ्याच्या दारावर का आल्या नाही असं स्टेटस लिहून ठेवा. आणि ज्याच्याकडे मोबाईल नसतील त्यांनी मातीचं घर असो की शिमटीचं घर असो बांधकामाचं खडून लिहून ठेवा की सुप्रियाताई सुळे तुम्ही असं कसं म्हणालात आणि तुम्ही वंजाऱ्याच्या दारावर का आला नाहीत असं लिहून ठेवा. हे ना फार सेन्सेबल असतात, पुढारी खूप भित्राट असतात आणि ते भित्राट पुढारी ताबडतोब जे आहेत आपले विचार बदलत असतात. त्यामुळे यानं धडा शिकवण्यासाठी सगळ्यात अगोदर पहिलं पाऊल उचलणार का? उचलणार का? उचलणार का? मी म्हणेल सुप्रियाताई शेम शेम, तुम्ही म्हणायचं शेम शेम. सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम. भावांनो, आपण जरी उसाच्या मोळ्या बांधल्या असतील आपल्या आई वडिलांना, तरी भगवान बाबाच्या विचारानं आपण शिकलो. मला तुम्हाला दुसरी बाब सांगायची आहे. ज्या प्रकारे मनोज जरंगे आपल्या एकाही व्यक्तीला, मग बावनकुळे साहेबांची आई बहीण काढलेली असो की कोणी मायनॉरिटीचे पुढारी असो, भुजबळ साहेब असो, मुंडे साहेब असो, त्यांनी ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत मराठा समाजाच्या मंत्र्यांचा सुद्धा तुम्ही समाचार घ्या. पुढे काय करायचं ते सदावर्ते बघून घेईन, हे मी तुम्हाला शब्द. घाबरायचं नाही. सगळं गाव जरी एका समाजाचा असेल आणि हे घर जरी वंजारी भावाचं असेल, तुम्हाला खात्री सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत सांगतो, संविधानाचा दाखला देत
वाकडं करू शकत नाही आणि मनोज जरांगे काही फार बांधू शकत नाही हे सुद्धा सांगतो. तुम्हाला सांगतो म्हणूया तुझ्या अकलेमध्ये फक्त तेवढाच किळसवाने विचार आहे आणि तुझे किळसवाने विचार हे अंतिम नाहीत. तू कुणाला बोलतोस, कुणासाठी बोलतोस ते आता मराठा समाज सुद्धा समजायला लागलाय. माझ्याकडे अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांचे फोन आहेत, बीडच्या विद्यार्थ्यांचे फोन आहेत. ते सांगतायत साफ फसवणूक आहे साहेब. तू का शिरसाट नावाच्या मंत्र्यांच्या मागे लागलास? ते पालकमंत्री जर तिथले असतील, टेंडर तुझ्या मनानं कसं निघल रे मन्या? पीडब्ल्यूडीचं टेंडरचं लफडं आहे. कशाचं लफडं आहे? पीडब्ल्यूडीचं टेंडरचं लफडं. तुम्हाला सांगतो रेतीवाले एकत्र येतात. माननीय मुख्यमंत्री महोदय, हा समाज आणलेला नाही, आपल्या पायानं आलेला आहे. बरोबर की नाही? तुम्हाला कोणी गाड्या लावून दिला होता का? भगवान बाबाची शपथ घेऊन सगळ्या गाड्या लावून दिल्या का? मनोज जरंगे सारखे वाळूवाले एकत्र येऊन, वाळू तस्कर एकत्र येऊन हे आलेले जनता नाही आहे. आणि या आंदोलनाची तुलना वाळूवाले रेतीवाल्याच्या आंदोलनासोबत होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय सांगायचं जयश्री पाटील? जयश्री पाटलांचं स्पष्ट मत आहे, या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय पाहिजे. आता जेव्हा आम्हाला न्याय पाहिजे, मला सांगा स्पष्टपणे सप्लिमेंटरी जबाबामध्ये डायरेक्ट डिक्लेरेशनचे स्वरूप सांगितलेलं असेल. मी आजपासून घुले कुटुंबियांच्या परवानगीने 8 दिवसाची मुभा देतो. 8 दिवसात बजरंगच्या पोराला सप्लिमेंटरी स्टेटमेंट मध्ये, सीडीआर मध्ये रोल असेल तातडीनं एफआयआर मध्ये नाव ऍड करा, अटक करा. नाहीतर 8 दिवसाच्या नंतर या बहिणीची शपथ तुमची खैर नाही. लक्षात ठेवा, या बहिणीचे अश्रू रिकामे जाऊ देणार नाही. मला लाखोच्या मोर्चाची गरज नाही. हे बाप, ही माय, ही बहीण, हे एवढे जण घेऊन मुंबईत बसेल ना सणावरते, तेव्हा कळेल की संविधानात दिलेल्या लोकशाहीचा अर्थ काय. नुसता बजरंगचा पोरगाच नाही, जर बजरंग जर त्याच्यात असेल तर बजरंग सुद्धा आरोपी बनेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो, हताश व्हायचं नाही, लोकांचा मोजमाप करायचं नाही आणि तसे उत्तर मात्र द्यायचं चुकायचं नाही. लक्षात ठेवा, पोलीस अधीक्षक साहेब, आमच्या वंजारी भाऊ भटके असतात. भटक्यांची भाषा असते ती. भटक्यांचे जर ब्रिटिश कालीन जर व्यवसाय बघितले तर तो त्यांचा जोराच असतो, तो बोलण्याचा. त्यांच्या जे राहणीमान, त्यांचं जे कल्चर आहे आक्रमक, ते त्यांच्या एकूण चालीरीतीमध्येच आहे. त्यामुळे आम्ही मुळमुळ नाहीत, गुळगुळ गुळगुळ नाहीत. आम्ही जशा तसे बोलणारे आहोत आणि खनखन उसाची मोळी कच 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 करून एकत्र करणारे आहोत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसामध्ये हे अल्टिमेटम आहे की हा माझा
घुले भाऊ पुढे फोटो घुले भाऊचा. अबे म्हण्या तुझ्यासारखा साला छटाक नाही माझा घुले भाऊ. बघ माझ्या भावाला बघल्याच्या नंतर आणि तू काय नाव ठेवतो आमच्या तेली समाजाच्यांना. तुझे एकनाथ शिंदे साहेब काय शाहरुख खान दिसतात ते काय सलमान खान दिसतात रे. आमचा बघ आमचा घुले भाऊ बघ विलास. अरे आमचा असा काही पोटचा गोळा हिरा रतन तुझ्या माणसांनी तुझ्या विचाराच्या माणसांनी ज्याला नाहीसा केलं त्याच्या केसाचा हिशोब आम्ही घेणार आहेत म्हणूया. तुला जे पुढारी कोणी भावना वश होईल जे कोणी मंत्री म्हणजे काय आमचे बाजूला आहेत ते काय नाव त्यांचं ते अहिल्यानगरवाले विखे पाटील. जरा हे बघा ही सुद्धा बहीण आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे बघा ही लाडकी बहीण नाही का. ही लाडकी बहीण नाही का. मनोज जरंगेच्या नुसत्या वर्कआउट ऑर्डरच लाडक्या आहेत का. हा प्रश्न उपस्थित केला जाईल वारंवार केला जाईल. हे आमच्या भावना आहेत. ही आमची बहीण आहे. ही आमची आई आहे. हे आमचे पप्पा आहेत आमचे पिता आहेत. आणि म्हणून मी पाणी लावू माझं असं म्हणणं आहे एसपी साहेब माननीय गृहमंत्री महोदय ओबीसीचे तमाम मंत्री भटक्यांचे तमाम मंत्री संजय राठोड साहेब तुम्ही सुद्धा चुकलेले नाही. तुम्ही सुद्धा ओबीसी भटक्या मध्ये येता. संजय शिरसाट साहेब तुम्ही सुद्धा सुटणार नाही. तुम्ही सुद्धा अनुसूचित जातीमध्ये येता. सगळ्या तमामांना सांगतो येणाऱ्या कॅबिनेट मध्ये एकजूट दाखवा. मागासवर्गीय मंत्र्यांचा अपमान थांबवण्यासाठी काही कायदा करा आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे पोलीस प्रशासनाने दिरंगाई केली आमचा सामान्य भटका माणूस म्हणत आहे हरकत काय. तातडीनं एसपी साहेबांच्या वर एक चौकशी लावून त्या बाबतीमध्ये एक रिपोर्ट पाठवला. त्यात गैर काही नाही कारण नैसर्गिक न्यायानुसार हे होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे तातडीनं जे कोणी हे बघत आहेत आजची भावनिक ही राजकीय सभा नाही. हे भावनेचा उद्रेक आहे. जे कोणी हे भावनेचा उद्रेक बघत आहेत खास करून माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर पालकमंत्री सुनेत्राताई पवार ताई आपण महिला आहात. आपण घुले कुटुंबांच्या घरी जायला पाहिजेत होतं. तुम्ही पेंडॉल मध्ये यायला पाहिजेत होतं. मी सुनेत्राताई पवारांना एक आठवण सांगू इच्छितो. कदाचित त्यांना ही आठवण कुणी सांगितली की नाही मला माहित नाही. पवार कुटुंबियांसोबत माझं काय फार चांगलं कधी राहिलेलं नाही माहिती आहे ना तुम्हाला. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांसोबतचे तर माझे संबंध तुम्हाला माहिती सर्व. परंतु हे जरंगेवाल्याचा होता की काय. परंतु तुम्हाला सांगतो अजित पवार साहेब
ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना सोडून बाजूला त्यांनी राजकीय गट काढला किंवा पक्ष काढला, त्यावेळेस एक दोन वेळेस संभाषण झालं. काय आठवणी आहेत? एक एसटी महामंडळातली आणि दुसरी आरक्षणाची. त्या बाबतीत ते जरंगेवरंगेला कधी विचारत नव्हते, कधी विचारलं नाही आणि विचारणार नाहीत. म्हणून सुनेत्राताई पवार ह्या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस आल्यानंतर अजितदादाची ती आठवण लक्षात ठेवा आणि वंजाऱ्याच्या घरी या. ही तुम्हाला अजितदादांची शपथ आहे, अजितदादांची शपथ आहे, अजितदादांची शपथ आहे. मी अजितदादांची शपथ घातली आहे सुनेत्राताई पवारांना, कारण मी अजितदादा पवारांचा ती आठवण सुद्धा करून दिली, ज्या आठवणीचा मी भागीदार आहे. आणि म्हणून मग एसपी वर चौकशीचा विषय असेल, त्याचबरोबर बजरंगच्या पोराचा संबंध असेल, अवलादीचा संबंध असेल, FIR शी संबंध असेल, अटकेचा संबंध असेल, विशेष सरकारी वकील देण्याचा संबंध असेल, आणि माझ्या खुलेच्या हत्यारांना देशमुखच्या प्रकरणाच्या आधी, कारण आम्ही भटके आहोत, देशमुख भटका नाही, त्या देशमुखच्या प्रकरणातील निकालाच्या आधी खुलेच्या प्रकरणातील हत्यारांना फाशी झाली पाहिजे, यासाठी आपण उभे राहिलो पाहिजे. आणि म्हणून भावांनो, मी कधीच सभांमध्ये तुम्हाला दिसलो नसेल, लक्षात घ्या, तो माझा स्वभाव नाही. पण ह्या भावना, हाडा मासाचं रक्ताचं नातं, हे सगळं पाहता पाहता मी खरं सांगतो, काल 2-3 वाजेपर्यंत दुपारी कोर्टात काम केलेला मी माणूस, कारण मी कोणत्याच मंत्र्याच्या दारावर की नाही जोडी घेऊन उभा नसतो. आपलं काम आधी कसोशीनं करणारा माणूस. हे करत करत जयश्री पाटलांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो या घटनेची एक इतिहासात नोंद होणार आहे. माझ्या छोट्या मुलीची परीक्षा होती आज, जयश्री पाटलांनी सांगितलं परीक्षा पुढे जाऊ 6 महिन्यानंतर, पण खुलेच्या प्रकरणात आपण जाऊ असं म्हणून आलेलो. हे आमचं नातं आहे. ह्या तमाम मंचावरील उपस्थित माझ्या वंजारी भावांनो, तुम्हाला सांगतो, जेव्हाही पोलीस स्टेशनला वंजारी भाऊ जातात, ओबीसी भाऊ जातात, त्यांची जर कोणी ऐकत नसेल तर डायरेक्ट मला वाटतं आधी साहेबाला लावत असतील, नंतर ताईला, नंतर लगेच मला फोन लावतात आणि मी सगळे फोन अटेंड करतो. मया का बापाचा माझा बाप भगवान बाबा आहे, मैं किसीचा डरता नाही. त्यामुळं तुम्हाला कधी अर्ध्या रात्री अडचण आली, त्रास वाटला, त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला, सदावर्तनचे दार मोकळे त्या आईला विचारून घ्या. त्याचबरोबर फोन चालू आहेत, सगळ्यांना आपल्याला सर्व श्रुत आहे, एवढा बोलतो, आपल्या सोबत आहे, आपल्या पाठीमागे नाही, आपल्या बरोबरी नाही, कारण पाठीमागचे पळून जाऊ शकतात, आपल्या सोबत आहे, आपल्या बरोबरी नाही. आणि जर सरकारने जिम्मेदारी दिली तर फाशीपर्यंत आरोपीला नेण्यासाठी वचनबद्ध आहे, एवढं बोलतो. आपले 2 शब्द नाही, खूप जास्त बोललो असेल आणि आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. यानंतर एक सूचना आहे, सर्वांनी शांत बसायचं, उठायचं नाही. या ठिकाणी जे काही फलक आपल्या हातामध्ये आहेत, कार्यक्रम झाल्यानंतर त्या उपोषण स्थळी जमा करायचे. कार्यक्रमाचा समारोप 2 दशका आभार प्रदर्शन या ठिकाणी 2 दशकापूर्वी जो कडवा भगवान सैनिक कसा असतो